सांगली प्रत्येक महासभेत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजपवर सातत्याने टीका करण्याची नौटंकी बंद करावी। भाजपमधील गटबाजीची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे 18 नगरसेवक आहेत, त्यांचे 4 गट पडले आहेत, तिकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी केली आहे। विरोधी पक्ष नेत्यांवर त्यांच्याच नगरसेवकांचा भरोसा नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला। ते म्हणाले, पावसाळी पाणी निचरा प्रकल्पातील त्रुटीबाबत ठेकेदाराला जाब विचारला, मनपाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच याबाबत भूमिका घेतली। प्रकल्पाला विरोध नाही, पण मनपाचे नुकसान झाले नाही पाहिजे, अशी स्वच्छ भूमिका आहे। यावरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केलेली टीका बालिशपणाची आहे। चव्हाण यांनी प्रत्येक महासभेत दुटप्पी भूमिका राहिली आहे, एकही विषयाची तड त्यांनी लावलेली नाही। उगाच भाजपवर टीका करणे, गटबाजीचा उल्लेख करणे असे धंदे सुरू आहेत। वास्तविक त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय हे पाहावे। महापालिकेत काँग्रेसचे 18 नगरसेवक आहेत, त्यांच्यामध्ये 4 गट आहेत, याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे सांगत माने म्हणाले, स्थायी समितीमध्येही काँग्रेसचे नगरसेवक सदस्य आहेत, त्यांचाही चव्हाण यांच्या भूमिकेला पाठिंबा नाही। त्यामुळे यापुढे भाजपचे टीका करताना त्यांनी पक्षातील स्वतःचे स्थान काय आहे हे पाहावे, असा टोला लगावत माने म्हणाले, गत महासभेतील गाळे विक्रीच्या विषयाला त्यांनी का समर्थन दिले, यात टक्केवारी मिळाली का, असा सवाल माने यांनी उपस्थित केला। चव्हाण यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले। 600 कोटीच्या MRDPच्या कामासंदर्भात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी काल आमच्यावर आरोप केले होते की महापालिकेमध्ये टक्केवारीचा बाजार मांडला आहे। माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी मागच्या महासभेमध्ये राजदंड पळवून जी नौटंकी केली होती, ते राजदंड पळवून सुद्धा त्यांना जे साध्य करता आलं नाही, ते आम्ही स्थायी समिती सभापतीच्या माध्यमातून आम्ही बेकायदेशीर काम रोखण्याचं काम आम्ही स्वतः ग्राउंडवर उतरून काम केलं आहे। AC मध्ये बसून पत्रकारांच्या समोर बोलून सोशल मीडियावर पोस्ट टाकून मोठं होत नाही। ज्यावेळी एखादी बेकायदेशीर काम थांबवायचं असेल तर रस्त्यावर उतरायची तयारी सुद्धा लागते, ती मी केलेली आहे। कुठला या टक्केवारीचा बाजार झाला आहे? ज्या प्रक्रियेसाठी तुम्ही महापालिकेत बेंबीच्या देठापासून ओरडत होता की हे बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, मग आम्ही काय केलोय? बेकायदेशीर काम थांबवलंय। ह्याचा टक्केवारीचा विषय कुठला आला? आणि जर टक्केवारीचा विषय असेल तर आमच्या मीटिंगला मग काँग्रेसचे 4 सदस्य कसे उपस्थित होते? मग त्यांचा टक्केवारीचा जर विषय असेल, काँग्रेसच्या सदस्यांचं समर्थन आहे का याला? मंगेश चव्हाणांनी जरा चष्मा बदलावा आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलावा। सगळ्या गोष्टीमध्ये टक्केवारी, पैसा ही गोष्ट नसत्या। तर त्यांचा जर टक्केवारी आणि पैशाचा विषय असेल तर मागच्या महासभेमध्ये राजाराम बापू बँकेचे 3 गाळे विक्रीचा व्यवसाय विषय होता, त्यावेळी तुमची भूमिका कुठे गेली होती? का विक्रीला त्या समर्थन तुम्ही दिला? प्रत्येक महासभेमध्ये वेगवेगळी भूमिका मांडू नका। तुमच्या भूमिकेच पहिला ऐकणे आम्हाला विसंगतपणा दिसून येते। तुमची भूमिका स्पष्ट करा। तुमची भूमिका दुटप्पी आहे। इकडं म्हणायचं निविदा प्रक्रिया बेकायदेशीर आहे, ते DPR व्यवस्थित झाले नाही, DPR करणारा माणूस एजन्सी कुठं आहे, यांनी भूखंडाचे जी ॲक्वायर करायचे लँड त्याचे पैसे कुठं जमा आहेत? 180 कोटीचा निधी जमा केल्याशिवाय वर्क ऑर्डर कशी देऊ शकतात? इकडं म्हणायचं की महासभेला ते स्टँडिंगला विषयपत्र आलं पाहिजे आणि इकडं दुसरीकडे म्हणायचं की महापालिकेमध्ये टक्केवारीचा धंदा मांडला आहे। आम्हाला तुमची भूमिका माहिती आहे। तुमच्या भूमिकेवर तुम्ही समर्थन, तुमचे पहिला गटबाजीवर भाजपच्या बोलताय की तुमच्या पक्षाचे 18 नगरसेवक आहेत, 18 नगरसेवकामध्ये तुमचे 4 गट आहेत, ते पहिला तुमच्या या भूमिकेवर समर्थन करतात का बघा, मग तुम्ही आमच्यावर आरोप करा। आज या ठिकाणी तुमच्या भूमिकेवर प्रत्येक गोष्टीतल्या तुमच्या पक्षातले सदस्य नाराज आहेत। तुमच्या पक्षातली पहिली गटबाजी थांबवा। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पक्षाला तुम्ही शहाणपण शिकवायची गरज नाही। आमचे नेते सक्षम आहेत, आमच्या नेत्याचा आमच्यावर विश्वास आहे, आमच्या नेत्यावर आमचं प्रेम आहे। आज त्यांनी आम्हाला ही खुर्ची दिलेली आहे, त्यांच्यामुळे मी या खुर्चीवर बसले आणि त्यांच्यासमोर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही चुकीचं काही वागणार नाही। आणि तुमच्या नेत्याची इज्जत कशी ठेवायची ही तुम्ही ते बघा, आमच्या नेत्याची कशी इज्जत राखायची आम्ही बघतो। आमची गटबाजी आम्ही सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहे। तुमचं पक्ष तेवढं तुम्ही सांभाळा, तुमचं नावलौकिक तुम्ही सांभाळावा।
आणि पक्षात फक्त भूमिका तेवढी आहे ना, तुम्ही या बाबतीत तुम्ही स्पष्ट करा. जर विरोध असेल तर विरोध आहे म्हणून सांगा या प्रकल्पाला, समर्थन असेल तर समर्थन आहे म्हणून सांगा. दोन्हीकडनं बोलायचा प्रयत्न तुम्ही करू नका. भूमिका एक ठाम राहा आणि एकाच ठामपणे बोला.